आज आपण जगामध्ये पाहतो की खूप जास्त प्रमाणात ना कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे सगळीकडे. मग ते कुठलंही फील्ड असू द्या, सगळ्या फील्डमध्ये ना खूप जास्त आता ना स्पर्धा वाढलेली आहे. आता आपण या यूट्यूबवरच काम करतोय. एक काळ असा होता की यूट्यूबवर ग्रो करणं सोपं होतं. काही वर्ष मागे जर गेलो तर यूट्यूबवर ग्रो करणं सोपं होतं. पण आत्ता जे आहे, यूट्यूबवर सक्सेस मिळवणं तेवढंच कठीण झालेलं आहे. कारण स्पर्धा तेवढी वाढलेली आहे आणि ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्याला त्याचा कंटेंट बेस देता आला पाहिजे, त्याला एडिटिंग आलं पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी त्याला आल्या पाहिजे. म्हणजे काय म्हणतात त्याला, चारी बाजूनी त्याच्यामध्ये स्किल सगळ्या प्रकारचे असले पाहिजे, बुद्धी असली पाहिजे, स्किलसुद्धा असलं पाहिजे. तर पुढे जाणं सोपं आहे, तो ग्रो करू शकतो. तर हे झालं यूट्यूबचं. असं सगळ्या फील्डमध्ये आहे, सगळ्या फील्डमध्ये आता कॉम्पिटिशन आहे. तर मग या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर मग आपण काय करायचं? फक्त पुस्तकी किडा बनून राहायचं? फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन या जगामध्ये आपला टिकाव लागू शकतो का? हा विचार करा सगळ्यांनी. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की तुम्हाला स्वतःला किंवा तुमचं मूल, तुम्हाला हे जिनियस हवं आहे की ब्रिलियंट हवं आहे? जिनियस की ब्रिलियंट या दोन गोष्टीचा विचार करा. तुम्ही स्वतः किंवा तुमचं मूल तुम्हाला कशा प्रकारचं पाहिजे? जिनियस पाहिजे की ब्रिलियंट पाहिजे? तर आता जिनियस आणि ब्रिलियंट या दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे? आता जिनियस जो आहे ना, त्याला आपण काय म्हणू शकतो? अष्टपैलू व्यक्तिमत्व. की त्याला त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी त्याला येतात, असं असं व्यक्तिमत्व म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. की जो फक्त पुस्तकी किडा नाही, त्याच्याकडे डिग्री आहे, त्याला पुस्तकी ज्ञानसुद्धा आहे, पण त्याला इतरही कला अवगत आहे, त्याला बाकी गोष्टीचं नॉलेज आहे. तो झाला अष्टपैलू व्यक्तिमत्व. म्हणजे त्यांनी हायर डिग्रीसोबत त्याला कवितासुद्धा करता यायला पाहिजे, त्याला छान बोलतासुद्धा यायला पाहिजे, त्याला इतरही कला यायला पाहिजे, त्याला वादन गायन जे काही असेल, ड्रॉइंग, स्पोर्ट्स, सगळ्या गोष्टीमध्ये तो म्हणजे त्याला त्या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीला येत असेल तो झाला जिनियस, तो झाला अष्टपैलू व्यक्तिमत्व. आणि ब्रिलियंट म्हणजे काय? तर ब्रिलियंट म्हणजे हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्येच हुशार असतात, अत्यंत हुशार असतात, पण एका ठराविक क्षेत्रामध्येच ते हुशार असतात. त्यांना बाकी आजूबाजूचं काही नॉलेज नसते किंवा आजूबाजूच्या जगाशी, आजूबाजूच्या गोष्टीची त्यांना काही घेणं देणं नसते. ते फक्त तेवढं जे फील्ड आहे त्यांचं, त्या फील्डमध्ये ते एक्स्ट्रीम लेवलचे हुशार असतात. तर असा हा फरक आहे जिनियस आणि ब्रिलियंट. तर आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडायला आवडेल किंवा आताच्या पालकांना आपलं मूल कुठल्या कॅटेगरीमध्ये असावं असं वाटते? तर मला तरी वाटते की जिनियस असणं बेस्ट आहे. कारण या जगात जर टिकायचं असेल तर जिनियस असणंच महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये, आजच्या घडीमध्ये. फक्त ब्रिलियंट असून चालणार नाही. पण आता साधे सिंपल गोष्टी सांगते मी तुम्हाला. एखादा जण ना खूप हुशार असतो, खूप हुशार असतो. म्हणजे त्याच्या क्षेत्रामध्ये तो जो काही डिग्री घेत असेल, जो काही शिक्षण घेत असेल, त्याच्यामध्ये तो खूप हुशार असतो. पण माहिती आहे का, अशा व्यक्तीला साधी तूर डाळ आणि चना डाळ यातला फरक सुद्धा कळत नसतो. तर त्याला साधा भाजीपाला सुद्धा विकत घेता येत नाही, त्याला बार्गेनिंग करता येत नाही, भाव करता येत नाही. असा म्हणजे असं आहे, असं खरंच आहे की तो तो व्यक्ती फक्त तो त्याच्या फील्डमध्येच हुशार असतो, त्याला नाते सुद्धा कळत नाही. आहे अशी सिच्युएशन आहे आता सुद्धा. आताच्या मुलांना नाते सुद्धा कळत नाही. कोणाला आत्या, कोणाला मामा, कोणाला काका म्हणायचं हे सुद्धा त्यांना कळत नाही. नात्याचा गुंता त्यांना सुटत नाही. त्यांना साधा डाळीतला फरक कळत नाही. त्यांना काही वस्तू, काही शॉपिंग ते सुद्धा करणं जमत नाही. असं आहे, ही सिच्युएशन आहे आताची.
तर मग ना हे खूप छोट्या गोष्टी आहेत, पण जीवनातल्या आवश्यक गोष्टी आहे. हे सुद्धा करता आलं पाहिजे, हे सुद्धा समजलं पाहिजे. फक्त तेवढ्या आपल्या फील्डमध्ये हुशार असून चालत नाही. नुसतं 24 तास पुस्तकांमध्ये राहून रट्टा मारून आपल्याला या जगामध्ये टिकता येत नाही. ह्या सुद्धा गोष्टी आल्या पाहिजे. मुलीसुद्धा ज्या आहे आत्ताच्या मुली, आताचे पालकसुद्धा ना खूपच आपल्या म्हणजे काय म्हणतात, आपल्या पाल्यांची ना ते इतकी एक्स्ट्रीम लेव्हलची काळजी करतात. म्हणजे अगदी मुलांची परीक्षा असेल ना, तर जसं काही आई-वडिलांचीच परीक्षा असते, अशी कंडिशन आता आहे. आणि ते इतके ना आपल्या म्हणजे मुलाबाळांची इतकी काळजी घ्यायलाच पाहिजे. मुलाबाळांची काळजी घेणं गरजेचं आहे, पण ना एका लिमिटपर्यंत. थोडंसं त्यांना सुद्धा हातपाय मारू द्यायला पाहिजे ना आपण. प्रत्येक ठिकाणी आपण त्यांना अवेलेबल राहिलो, तर त्या या गोष्टी शिकणारच नाही. जर त्यांना तुम्हाला जिनियस बनवायचं असेल, तर त्यांना हातपाय हलवू देणं गरजेचं आहे. आपल्यापेक्षा प्राणी, पक्षी जास्त हुशार आहे. ते आपल्यासारखं सतत त्यांच्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेऊन ते बसत नाही. त्यांना ते शिकवतात आणि उडायला शिकवतात. ते फक्त आपण ना आपल्या इथे काय आहे, मुलगा मोठाही होतो, लग्नही होते, त्याला मुलंबाळही होते, तरी त्याचं प्रपंच, त्याचं सगळं जे आहे ते आई-वडीलच पाहत राहतात. अशी कंडिशन आहे. आणि मुलींच्या बाबतीत मी सांगेल, मुलींना सुद्धा फक्त अभ्यास एका अभ्यास नाही. फक्त ना बाई तू अभ्यासच कर. अभ्यास करणं गरजेचं आहेच. अभ्यास करायलाच पाहिजे. पण तिला छोट्या-मोठ्या घरातल्या गोष्टी, छोटी-मोठी घरातली कामं हे सुद्धा आपण मुलींना सुद्धा आपण शिकवले पाहिजे. त्यांच्याकडून करून घेतले पाहिजे. आता तसं नाही आहे. आताच्या मुलींना ना बिलकुल म्हणजे आई-वडीलच काही करू देत नाही अशी कंडिशन आहे. मग त्या कशा जिनियस बनणार आहे? कारण आता शिक्षणाच्या निमित्ताने प्रत्येकाला म्हणजे आहेच की हायर शिक्षण घ्यायला घराच्या बाहेर पडावंच लागते. मग तिथे घराच्या बाहेर पडल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो पोटाचा, खाण्याचा. मग ते बाहेरचं खाणं, मेसचं खाणं ते काही मनासारखं राहत नाही. मग अशा वेळी जर तुमच्याकडे स्किल असेल, तुम्हाला स्वतःपुरतं तरी जेवण बनवता येत असेल किंवा तुम्हाला आधी घरी शिकवलं असेल, तर तुम्ही स्वतःच्या खाण्याची व्यवस्था तर निदान करू शकता. ती तर खूप दूरची गोष्ट झाली, की मुलींना मग सासरी जाऊन स्वयंपाकच करायचा आहे, असं करायचं आहे, तर ती तर दूरची गोष्ट झाली. पण त्याच्या आधी तुम्हाला जेव्हा बाहेरगावी शिकायला जायची, जॉबनिमित्त जायची वेळी, तर स्वतःपुरतं तुम्ही करू शकल्या पाहिजे. स्वतःचे कामं स्वतःला करता आले पाहिजे. आजकालच्या मुलींना हे बिलकुल जमत नाही. म्हणजे आहे ही सिच्युएशन आहे. कारण त्यांना घरूनच करू दिलेलंच नसते. "बाई तू अभ्यास कर, बाई तू अभ्यास कर." असं आहे. तर मग असे विद्यार्थी, असे मुलं जिनियस बनू शकत नाही. आणि आताच्या काळात जर तुम्हाला टिकायचं असेल, तग धरायचा असेल, तर तुम्हाला ऑलराउंडर बनता आलं पाहिजे. त्या मुलीला स्वयंपाकसुद्धा आला पाहिजे, स्वतःपुरता का होईना पण आला पाहिजे, रांगोळी काढता आली पाहिजे, तिला घरातले टापटीपपणासुद्धा आला पाहिजे, स्वतःचे कपडे धुता आले आणि मुलींनाच नाही तर मुलांनासुद्धा या गोष्टी आल्या पाहिजे. तरच तुम्ही अष्टपैलू आहात, तरच तुम्ही जिनियस आहात. आणि हीच म्हणजे अशीच कंडिशन आहे आता. बाहेर अशीच आहे. जर एखाद्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जेव्हा जाता, तेव्हा तुम्ही म्हणजे तुम्ही जे शिक्षण घेतलं आहे, तुम्ही त्याच्याशीच रिलेटेड अभ्यास करून इंटरव्ह्यू द्यायला जातात किंवा ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही चाललेले आहे, त्या डिपार्टमेंटचा अभ्यास करून इंटरव्ह्यू द्यायला जाता. आणि तिथे गेल्यावर आपला बायोडाटा, आपली पूर्ण कुंडली आपण त्यांच्यासमोर तिथे टेबलवर मांडलेली असते. त्या लोकांना माहीतच असते की तुम्ही कशात कशात शिक्षण घेतलेलं आहे, कशामध्ये तुम्ही काय डिग्री घेतलेली आहे, तुम्ही कशात हुशार आहात, ते त्या कुंडलीमध्ये सगळं त्यांना कळलेलंच असते. म्हणून कधी पण तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना ते लोकं तुम्हाला तुमच्या त्या एज्युकेशन किंवा त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारत नाही, तर तुम्हाला बाहेरच्या सामाजिक परिस्थितीशी, आर्थिक परिस्थितीशी निगडीत असे काही प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात आणि मग तिथेच बरेच विद्यार्थी फेल होतात. कारण त्यांना या गोष्टीचं नॉलेजच नसते. त्यांनी फक्त जे ते शिक्षण घेत आहेत, त्या शिक्षणातच ते हुशार झालेले असतात.
तोच अभ्यास तिथेच त्यांनी रट्टा मारलेला असते, पण आजूबाजूचं काय आहे याचा त्यांनी कधी अभ्यासच केलेला नसते. म्हणून अशा ठिकाणी ना, बरेच ठिकाणी आपण अशा ठिकाणी मग त्या इंटरव्ह्यूमध्ये फेल होतो. तर म्हणून ना, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्याच पाहिजे. सगळं स्वतःपुरतं का होईना, पण आपल्याला आलं पाहिजे. तरच तो अष्टपैलू झाला, तरच तो जिनियस झाला. फक्त ब्रिलियंट राहून, इंटेलिजंट राहून चालणार नाही, तर तुम्हाला जिनियस बनताच आलं पाहिजे, जर तुम्हाला आत्ताच्या या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर, असं मला वाटते. आणि हे किती टक्के बरोबर आहे तुम्ही मला सांगू शकता. तुम्हाला माझं म्हणणं पटते आहे का? आणि जे पटत असेल ते तुम्ही नक्कीच स्वीकारू शकता, जे नसेल पटत ते सोडून द्या. पण सिच्युएशन तरी हीच आहे, सध्या जे काही आहे ते हीच सिच्युएशन आहे. म्हणून तुम्ही ठरवा आता, तुम्हाला स्वतःला जिनियस बनायचं आहे, ब्रिलियंट बनायचं आहे, तुमच्या पाल्यांना तुम्हाला जिनियस बनवायचं आहे की ब्रिलियंट बनवायचं आहे, आणि मग त्या दृष्टीने आपली वाटचाल आपल्याला करणं गरजेचं आहे. तर असा हा व्हिडिओ होता, आणि तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही तुमच्या कमेंट्सद्वारे मला कळवू शकता. मी तुमच्या अभिप्रायाची नेहमीच वाट पाहत असते. तर माझा व्हिडिओ तुम्ही पाहून घेतला, ऐकून घेतला, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.